स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन. आशा भोसलेंच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. संगीत विश्वातील एका युगाचा अंत. महाराष्ट्राची बदनामी करणारा खरात हा भाजपचा माणूस आहे का? खरातला पाठीशी का घातलं जातंय? काँग्रेस नेते नाना पटोलेंचा हल्लाबोल. नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणामध्ये कंपनीतले 6 कर्मचारी निलंबित. 6 जणांवर आयटी कंपनीची कारवाई. आतापर्यंत या प्रकरणात 9 गुन्हे दाखल. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री बनू देतील का? नाना पटोलेंचा खोचक सवाल. धाराशिवमधल्या शिवसैनिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंसमोर वाचला निवडणुकीतील अन्यायाचा पाढा. श्रीकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. बोलायला दिलं तर तुम्ही एकमेकांसोबत मारामारी करता का? श्रीकांत शिंदेंचा संतप्त सवाल. नेपाळ भारत संबंध पुन्हा सुधारणार. बालेन शहा यांना पंतप्रधान मोदींचं भारतात येण्याचं आमंत्रण. बालेन शहा लवकरच दिल्ली दौरा करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.